आज आपण बनवत आहोत शेपूची भाजी गरगटून. मी शेपूची भाजी बाजारातून आणलेली आहे. तिला छान निवडून स्वच्छ धुवून चिरून आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे शेंगदाणे, 2-4 हिरव्या मिरच्या आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि अशा प्रकारे हिला उकडून घेतलेले आहे. कढईत तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं तर त्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेले आहेत जिरे. त्यानंतर घातलेलं आहे 1 गड्डी लसूण सोलून चॉप करून त्यात घातलेलं आहे. हे 2 बटाटे असे मी बारीक करून स्वच्छ धुवून आणि सुकवून ठेवलेले आहेत, ते पण घालूया. आता थोडीशी हळदी पावडर घालूया. थोडंसं धनेपूड घालूया. धनेपूडने टेस्ट थोडी छान येते. आता हे बटाटे आपण चांगले क्रिस्पी होईपर्यंत त्याला असं फ्राय करून घ्यायचं. आता आपण ही शेपूची भाजी काढून थंड करून मिक्सरला अशी बारीक वाटून घेतली. त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि हे बारीक करून घेतलेलं आहे. आता आपले हे मस्तपैकी बटाटे क्रिस्पी झालेले आहेत. अशा प्रकारे हा बारीक करून घेतलेला शेपू आहे आपण याच्यामध्ये घातलेला आहे. आता हे आपण 5 मिनिटासाठी याला शिजवून घेऊया. आता याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. आपला हा गरगटा खाण्यासाठी तयार आहे. हा ज्वारी, बाजरीची भाकरी किंवा फुलके याच्यासोबत खूप छान लागतो हा गरगटा.